नमस्कार, रोहिणी कृषी पर्यटनात आपले स्वागत आहे। आता आपण हळद लावणार आहोत, जी खरं म्हणजे तर आपण अक्षय तृतीयेला लावतो। पण यावर्षी खूप उन्हाळा आणि टेम्परेचर जवळजवळ 37-38 असल्यामुळे आपण ती लागवड केली नाही, कारण त्याच्यानंतर थोडं तरी शिपण द्यावं लागतं आणि ह्या उन्हामध्ये मे बी इथे कंद करपले असते। आता थोडा पाऊस सुरू झालेला आहे, मृग नक्षत्राचा पाऊस 7 तारखेला सुरू झाला। एक 10 दिवसामध्ये थोडा व्यवस्थित पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे आता आपण काही हळद लागवड केलेली आहे। आता थोडीशी जी राहिलेली आहे ती आज पूर्ण करणार आहोत। इथे जे दिसतात आहेत ते आंबे हळदीचे कंद आहेत आणि त्याला अंकुर आलेला आहे। हा कंद जवळजवळ 200-250 ग्रॅमच्या पुढे आहे। आता आपण हळद लावणार आहोत, त्याच्याकरता आपण हा बेड तयार केलेला आहे। या इथे खाली थोडीशी दगडाळ जमीन आहे, त्यामुळे ह्याच्यावरती आपण रेस बेडनी बेड केलेला आहे। याच्यामध्ये खाली काडी कचरा आहे, वरती पालापाचोळा आहे, त्याच्यावरती शेण आहे आणि मग त्याच्यावरती थोडंसं जे गवत आपल्या गायींच्या इथे जे खाऊन राहिलेलं जे गवत असतं ते पसरलं आहे आणि वरती माती आहे, त्यामुळे हा बेड एकदम भुसभुशीत आहे। हे बघा, त्यामुळे हळदीला असा मोकळा बेड हवा असतो। आता आपण हळद साधारणतः 1.5 फूट बाय 1.5 फुटावर लावणार आहोत। हे जे अंतर आहे ते 1.5 फुटाचं अंतर आहे, त्यामुळे त्याला वाढायला वाव मिळेल आणि नंतर ती खूप चांगली वाढ होईल त्याच्यामध्ये। ही आत्ता सेलमची हळद आहे आणि हळदीला साधारणतः भुसभुशीत जमीन हवी असते, पाण्याचा निचरा होणारी हवी असते। हे आपण गेल्या वर्षीचे मातृकंद आहेत ते आत्ता आपण इथे लावणार आहोत। काही मातृकंद फुटलेले आहेत, काही कंदांना अंकुर यायचा आहे। आता पाऊस पडल्यावर त्याला अंकुरण सुरू होईल। आता आपण 2-2 कंद लावणार आहोत। हा जो जिथून अंकुर येतो तो भाग वरती लावणार आहोत। जिथे छोटे कंद असतील तिथे तिसरा कंदही लावणार आहोत। आपण आंबे हळद कशी लावायची किंवा कुठे लावायची हे आत्ता आपण दाखवणार आहोत। 2 प्रकारे आपण आंबे हळदची लागवड करतो। एक रेसबेडवर आहे की जी आपल्याला लागेल तेव्हा काढता येते आंबे हळद, आणि दुसरी जी आंबे हळद आहे ती आंब्याच्या बुंध्यापासून 3 फुटावर लावतो। साधारणतः आंब्याची जी तंतुमुळं आहेत किंवा जी पांढरी मुळं आहेत ती साधारणतः 2 ते 3 फुटापर्यंत वाढलेली असतात आणि ती काय म्हणतात तसं ती खाद्यमुळं आहेत, त्यामुळे त्या मुळांना चांगला निचरा राहील किंवा मग गांडूळं राहतील, हे सगळं पोषण मिळालं तर त्याची चांगली वाढ होऊ शकते। त्यामुळे आपण ह्या आंब्याला अष्टकोनामध्ये हळद लावलेली आहे आणि मुळात आंबे हळद ही वाईल्ड आहे, त्यामुळे ती प्रचंड वाढ होते। आंबे हळदीचं पान मोठं आहे, त्यामुळे त्याला खाली बऱ्यापैकी गांडुळांचा तिथे निवास असतो, त्यामुळे पोरेसिटी खूप आंब्याला चांगली राहते। हे गेल्या वर्षी आपण हे शेण टाकलेलं होतं, हे ओलं शेण टाकलेलं होतं, त्यामुळे एकदम छान त्याचं खत झालेलं आहे। आपण ते पावसाळ्यामध्ये टाकतो। हे या इथे दाखवलंय ते यावर्षी आपण शेण टाकलेलं आहे, त्यामुळे गांडुळांना खाद्यही मिळतं आणि त्याला बऱ्यापैकी पोषण पण मिळतं झाडाला। ही आंबे हळद आपण गेल्या वर्षी लावलेली आहे। साधारणतः ही आंबे हळद लावताना आपण विचार केलाय तो असा की ह्याची स्थिती उत्पत्ती स्थिती लय ही एकाच जागी असेल, म्हणजे आता आपण गेल्या वर्षी लागवड केली त्याची वाढ होणार आहे आणि त्याचं मरण ही तिथेच असणार आहे। आणि हे करताना त्याच्यामध्ये इथली जी माती आहे ती आंबे हळदीमुळे खूप चांगली होते, जमीन चांगली होते, त्यामुळे आपण ही अगदीच आवश्यक असेल तरच काढतो, अदरवाईज ही वर्षानुवर्ष इथेच आंबे हळद राहील आणि पूर्ण आंब्याला चांगलं पोषण करत राहील। आता आपण मगाशी जी आंब्याच्या भोवती सांगितली आंबे हळद ती गेल्या वर्षीच लावलेली आहे आणि यावर्षी त्याची वाढ झालेली आहे आणि त्याच्या बाजूला आपण थोडीशी रिंग करणार आहोत, म्हणजे मातीचा भराव थोडासा करणार आहोत त्याला। ही जी दुसरी आहे याच्यामध्ये हा रेसबेड आहे। रेसबेड कसा बनवायचा हे आपण सांगितलंय। आता ही हळद साधारणतः 1.5 फूट बाय 1.5 फुटावर आपण लावणार आहोत।
हे आत्ता आपण खड्डा करणार आहोत आणि खड्डा केल्यावर हा जो अंकुर वरती आलेला आहे तो वरती राहील अशा पद्धतीने लावणार आहोत. साधारणतः 1.25 फूट ते 1.5 फुटाचं अंतर 2 कंदांमध्ये असेल, म्हणजे त्याला वाढायला जागा मिळेल. आपण हा रेसबेड केल्यामुळे ही माती सगळी भुसभुशीत आहे आणि त्याच्या खाली पालापाचोळा आहे, त्यामुळे त्याला वाढायला खूप छान जागा मिळणार आहे. आपण ही सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड केलेली आहे. आपणही अशीच हळद लावा आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. गावो विश्वस्य मातरः. वंदे गोमातरम.